ना मैदा ना गव्हाचं पीठ एकदम कमी वेळेत बनवून होते मसाला पुरी। नमस्कार, मी प्रियाच्या सोपी रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे। इथे आज आपण मसाला पुरी बनवणार आहेत। त्यासाठी मी इथे एक मोठी वाटी रवा घेतलेला आहे। त्यामध्ये थोडंसं मीठ आणि तेल आपण चांगलं कडकडीत गरम करून घेतलेलं आहे। त्यामुळे पदार्थाला क्रिस्पीपणा येतो। त्यामुळे शक्यतो गरम तेल करून घालायचं आणि ते सर्व एकत्र चमच्याने मिक्स करून घ्यायचं। मिक्स करून झाल्याच्या नंतर आपण हे पीठ आहे ते कोमट पाण्यामध्ये मळून घेणार आहेत। थंड पाण्याचा वापर करायचा नाही, कारण थंड पाण्यामुळे पदार्थाला आपल्या क्रिस्पीपणा येण्याच्या ऐवजी कडकपणा येतो। त्यामुळे थोडंसं कोमट पाणी करून पीठ मळून घ्यायचं। थोडं थोडं पाणी घालून पीठ मळून घ्यायचं। आपण पिठाचा एक छान असा गोळा बनवून घेणार आहेत। बघू शकता तुम्ही, आपण एक पिठाचा गोळा मळून घेतलेला आहे आणि हे एक 10 मिनिटासाठी रेस्ट करण्यासाठी ठेवून देऊयात। त्यामध्ये नंतर थोडासा ओवा टाकून, 1 चमचा ओवा टाकून पीठ परत हलक्या हाताने थोडंसं मळून घ्यायचं। एक थोडा पाण्याचा हात लावायचा। आपलं पीठ थोडंसं घट्ट झालेलं, त्यामुळे एक थोडंसं पाण्याचा हात लावून परत एकदा पीठ छान मऊ करून घ्यायचं। थोडं थोडं पाणी टाकून मी परत एकदा पीठ छान मऊ करून घेतलेलं आहे आणि आपण त्याच्या छोट्या छोट्या पोळ्या लाटून घेणार आहेत। त्यासाठी मी इथे मळलेल्या पिठातून छोटे छोटे पोर्शन काढून एक पोळीच्या आकारामध्ये त्याचे छोटे छोटे बॉल बनवून घेत आहे। आपले एक वाटी पिठामध्ये आपले 4 पोळ्याचं पीठ मळून तयार झालेलं आहे। आता आपण जे समोसा पुरीवर जे कोटिंग असतं ते बनवणार आहेत। त्यासाठी मी इथे लाल तिखट, धने पावडर आणि काळं तिखट, नंतर मॅगी मसाला, हवं तर तुम्ही चाट मसाला सुद्धा वापरू शकता। आणि जे तिखट वापरलं आहे आपण ते घरगुती तिखट वापरलेलं आहे। तुम्ही हवं तर बेडगी मिरचीचं सुद्धा तिखट वापरू शकता, कारण जे बेडगी मिरचीचं तिखट असतं ते कमी तिखट असतं आणि जे घरगुती तिखट असतं ते जास्त तिखट असतं। त्यामुळे तुम्ही बेडगी मिरचीचं सुद्धा वापरू शकता। सर्व मसाला एकत्रित मिक्स करून घ्यायचा। मसाला तयार झालेला आहे। मसाल्याचा वासही खूप छान येत आहे। काळ्या तिखटामुळे त्याला छान चव येते। आणि नंतर आपण जे पोळ्यासाठी जे पीठ ठेवलं होतं ते परत एकदा पोळीपाटावर मऊ करून घेणार आहेत। मऊ झाल्याच्या नंतर आपण त्याचा छोटा एक व्यवस्थित गोळा करून त्याची पोळी लाटून घेणार आहेत। पोळी लाटताना मध्यम आकाराची पोळी लाटून घ्यायची। जास्त पातळही आणि जाडसरही ठेवायची नाही, कारण जाड ठेवल्यामुळे ती मध्ये तळताना कच्चापणा राहून जाईल। आणि त्याच्या आपण आता वड्या पाडून घेणार आहेत। वड्या हवा तर तुम्ही शंकरपाळीच्या आकाराच्या किंवा गोल पापडी टाईपमध्ये किंवा ट्रायंगल शेप म्हणजे त्रिकोणी आकारामध्ये सुद्धा कट करू शकता। इथे मी शंकरपाळीचा आकाराचा शेप दिलेला आहे आणि सर्व ते पुऱ्या आपण एका प्लेटमध्ये काढून घेणार आहेत। इथे मी गॅसवरती कढई गरम करायला ठेवलेली आहे। तेल चांगलं आपलं कडकडीत तापलेलं आहे। गॅस कमी करून घ्यायचा आणि एक एक पुरी तेलामध्ये सोडून घ्यायची आहे। गॅसची फ्लेम कमी ठेवायची, त्यामुळे आपली पुरी व्यवस्थित तळली जाईल। आणि हाय हीटवर जर गॅस ठेवला तर एका साईडने पुरी करपून जाईल। त्यामुळे गॅसची फ्लेम एकदम कमी ठेवायची आणि सर्व पुऱ्या तेलात टाकून व्यवस्थित दोन्ही साईडने तळून घ्यायच्या। आपल्या पुऱ्या छान तळत आहेत। झाऱ्याच्या मदतीने त्याला व्यवस्थित दोन्ही साईडने परतून घ्यायचं।
अशाच प्रकारे मी दुसरी सुद्धा पोळी लाटून घेणार आहे. आपला जो समोसा आहे तो एकदम छान सोनेरी रंग आलेला आहे. झाऱ्याने व्यवस्थित तेल टॅप करून एका पेपरवरती किंवा टिश्यू पेपरवरती सुद्धा काढून घ्यायचं. आणि राहिलेल्या पुऱ्या सुद्धा तशाच तळून घ्यायच्या. आपण दुसरी सुद्धा पोळी लाटून घेतलेली आहे. मी आता इथे याला गोल वाटीने एक पापडी बनवणार आहे. छोटी वाटी घेतली आहे, त्याने मी गोल पापडी बनवलेली आहे. आपली पापडी सुद्धा बनवून तयार आहे. पापडी पण आपली छान फुगली आहे. याला हा जो समोसा आहे हे बाहेरून विकत आणण्यापेक्षा तुम्ही लहान मुलांना घरच्या घरी सुद्धा बनवून देऊ शकता. आपल्या सर्व पुऱ्या तळून झालेल्या आहेत. मी गोल आकाराच्या किंवा शंकरपाळीच्या आकाराच्या पुऱ्या बनवलेल्या आहेत. आता यावरती आपण मसाला फिरवून घेणार आहेत. मसाला चमच्याने व्यवस्थित टाकून घ्यायचा आणि सर्व मसाला पुरीला लागेल असं मिक्स करून घ्यायचं. पुऱ्या एकदम क्रिस्पी झालेल्या आहेत आणि रंगही छान आलेला आहे आणि चव पण एकदम भारी आली आहे. माझ्या मुलांना तर खूप जास्त ही पुरी आवडली आहे. आणि तुम्ही जर नवीन असाल तर माझ्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब प्लीज करून घ्या. आणि एकदा नक्की तुम्ही हा पदार्थ करून बघा आणि कमेंट करून मला सांगा. तोपर्यंत पुन्हा भेटूयात अशाच एका रेसिपी बरोबर.